पाचव्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा, त्रिकोणाची पहिली बाजू, त्रिकोणाला ज्या 3 बाजू आहेत त्यातली पहिली बाजू ही दुसऱ्या बाजूच्या किती पट आहे? निमपट आहे. पहिली बाजू दुसऱ्या बाजूच्या निमपट. निमपट म्हणजे कितीने गुणलं मी? 1/2 ने गुणलं. आणि तिसरी बाजू जी आहे दुसऱ्या बाजूच्या किती पट आहे? 3 पट. त्रिकोणाची तिसरी बाजू दुसऱ्या बाजूच्या 3 पट म्हणून कितीने गुणलं? 3 ने गुणलं. काय दिलंय प्रश्नात आलं लक्षात? त्रिकोणाची पहिली बाजू दुसऱ्या बाजूच्या निमपट आहे. मग पहिली बाजू कशी मिळणार? दुसऱ्या बाजूची निमपट करायची म्हणजे 1/2 ने गुणायचं. आणि तिसरी बाजू जी आहे ती दुसऱ्या बाजूच्या 3 पट आहे म्हणजे दुसऱ्या बाजूची 3 पट करायची म्हणजे दुसऱ्या बाजूला 3 ने गुणायचं, तिसरी बाजू मिळणार. कळलं? आता लक्षात घ्या, सगळ्यात लहान बाजू कोणती ती बघायचं. पहिली बाजू दुसऱ्याच्या निमपट आहे म्हणजे दुसरी बाजू पहिलीच्या काय? दुप्पट आहे. आणि दुसऱ्या बाजूच्या 3 पट तिसरी बाजू आहे. सगळ्यात लहान कुठली येणार? पहिली बाजू येणार ना. पहिली बाजूची लांबी किती मानू? x सेंटीमीटर मानू. पहिली बाजू दुसऱ्याच्या निम्मे म्हणजेच दुसरी बाजू पहिलीच्या काय? दुप्पट आहे. पहिली बाजू 1 सेंटीमीटर असेल तर दुसरी ह्याच्या दुप्पट झाली. किती झाली? 2x सेंटीमीटर. आणि तिसरी बाजू जी आहे ती दुसऱ्या बाजूच्या 3 पट आहे. 2x ची 3 पट करायची म्हणजे 2x ला 3 ने गुणायचं बेत्रिक. तर तिसऱ्या बाजूची लांबी किती होईल? 6x सेंटीमीटर. आणि ह्या त्रिकोणाची परिमिती दिली आहे तुम्हाला किती? 28.8 सेंटीमीटर. परिमिती कशी मिळते? त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज. x अधिक 2x अधिक 6x बरोबर किती? 28.8 सेंटीमीटर. कळलं? 6 2 8 1 9x बरोबर 28.8. 9 गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर भागाकारात x बरोबर 28.8 भागिले 9. पॉइंट नाही असं समजून 9 ने ह्याला भाग घालवा आणि एक घर सोडून परत पॉइंट द्या. कळलं? 9 1 9 9 त्रिक 27. 28 मधून 27 गेलं किती राहिलं? 1 वरती घेतलं 8 किती झालं? 18. 9 2 18. पॉइंट 1 घर सोडून x ची किंमत किती आली? 3.2. तुम्हाला काय विचारलं? तर दुसऱ्या बाजूची लांबी किती? दुसरी बाजू किती आहे? 2x. 2x म्हणजेच काय? 2 गुणिले x. x ची किंमत किती आहे? 3.2. 32 दुने किती झालं? 64. पॉइंट 1 घर सोडून दुसऱ्या बाजूची लांबी किती आली? 6.4 सेंटीमीटर. समजलं?